पुणे लोकसभेसाठी 5 जणांची नावं चर्चेत आहे आणि यादी पण राजसाहेबांपर्यंत गेलेली आहे. काय ज्याच्यामध्ये तुमचं अध्यक्ष तुम्ही असताना तुमचं नाव आहे, काय चालू आहे? पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये बरेच जण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये पूर्वी दीपक भाऊ पायगुडे हे सुद्धा पुणे लोकसभा लढली होती. त्याचबरोबर रणजितदादा शिरोळे आहेत, वसंततात्या मोरे आहेत, परत किशोर भाऊ शिंदे आहेत, गणेशप्पा सातपुते आहेत, बाबू आगसकर आहेत. असे अनेक जण पुणे लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि ती यादी गेलेली अशी मला तर माध्यमातून कळालेलं आहे. म्हणजे माझ्याकडून तशी काही यादी शहर कार्यालयातून गेलेली नाही. त्यामुळं ती यादी किती अधिकृत आहे मला त्याबद्दलची कुठलीही माहिती नाही. पण पुणे लोकसभेमध्ये त्या दृष्टिकोनाने काम सुरू आहे. माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो सर्व पक्षाला मान्य असेल आणि त्या दृष्टिकोनाने काम सुरू आहे. वसंत मोरेंची सुद्धा प्रतिक्रिया मी जाणून घेतली याबाबत. त्यांनी असं म्हटलंय की मलाच ग्रीन सिग्नल आहे, म्हणजे सगळ्यांनी तशी मला मदत करावी, कारण स्वतः शर्मिला ठाकरे या म्हणत होत्या की आता तुमचा आवाज मला दिल्लीत ऐकायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे हे जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार हा फायनल नसतो. इच्छुक बरेच आहेत, पण माननीय राजसाहेब जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार, मी सुद्धा उद्या म्हणू शकतो की नाही मला बोलले, पण असं होत नाही. शेवटी ही संघटना आहे आणि संघटना ही माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालते. त्यामुळं जो माननीय राजसाहेब ठाकरे आदेश देतील त्यावर सगळी संघटना उभी राहील. पण लोकसभेचे प्रभारी तर रामीत ठाकरेच आहेत, म्हणजे पुणे लोकसभेसाठी त्यांनी स्वतः ही यादी जर दिली असेल आणि त्याची तुम्हाला काहीच कल्पना नाही असं कसं म्हणताय? नाही, माननीय अमित साहेब दर आठवड्याला पुण्यामध्ये येत असतात, त्यांच्या आमच्या बैठका होत असतात. त्यांनी जे आमचे पुणे शहरामध्ये प्रमुख जे 10 पदाधिकारी त्यांची प्रत्येकाशी चर्चा केलेली आणि त्यांनी काही नावं काढली असेल की त्यांना वाटत असेल हे इच्छुक आहेत. जर त्यांनी यादी दिली असेल तर त्या गोष्टीचे आम्हाला माहीत नाही, कारण अमित साहेब सर्व पुणे लोकसभेचे संघटक म्हणून काम बघतात. त्यामुळे अधिकृत असं अमित साहेबांनी दिली ही माहीत नाही, पण हे सर्वजण आतापर्यंत इच्छुक आहे आणि पुणे शहराकडून कुठली यादी गेलेली नाही. भाजप शिवसेनेनंतर आता भाजप काँग्रेसनंतर आता मनसेमध्ये देखील इच्छुकांची यादी मोठी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे कशा पद्धतीने या दोन्ही पक्षांचा किंवा महायुती महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे? पुणे लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर सध्याचं सुरू असलेलं राजकारण म्हणजे 2 शिवसेना असतील, 2 राष्ट्रवादी असतील, भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, या सर्व पक्षांना पुणे लोकसभेमधील मतदारांनी आजमावून पाहिलेलं आहे. पण प्रत्येकाची भ्रमनिराशा या संपूर्ण पुणे लोकसभेमध्ये झालेली आहे. मला वाटतं की माननीय राजसाहेबांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि पुणे लोकसभेमध्ये नागरिकच माननीय राजसाहेबांच्या पाठीशी उभे राहतील आणि पुणे लोकसभेमध्ये मनसेचा खासदार निवडून येईल. वसंत मोरे सातत्याने असं म्हणतात की मी माझी जी उमेदवारी आहे, माझी इच्छा राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. तर शहराध्यक्ष म्हणून तुम्ही पण इच्छुक आहात, तर तुम्ही आतापर्यंत राज ठाकरे यांच्यापर्यंत तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे का नाही? मी आमचे जे उपसंघटक आहेत, बाळाभाऊ शेडगे असतील किंवा अजय शिंदे असतील, यांच्याकडे मी माझी इच्छा व्यक्त केली होती. माननीय राजसाहेबांपर्यंत आता मी अजूनपर्यंत काही बोललो नाही किंवा राजसाहेबांनी आम्हाला अजूनपर्यंत तशा काही सूचना केल्या नाही की लोकसभा लढवायला कोण कोण इच्छुक आहे त्याची नावं द्या म्हणून. त्यामुळं अजून अधिकृत असं माननीय राजसाहेबांपर्यंत कुठली मी इच्छा व्यक्त केलेली नाही. पण वसंत मोरे यांनी जो दावा सातत्याने केलेला आहे त्यामुळे तुमच्यासारखे जे इच्छुक आहेत त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही असं त्यांच्या बोलण्यातून आज स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो. जोपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवारी जाहीर करत आहे तोपर्यंत सर्वजण इच्छुक आहेत. ज्यावेळेस माननीय राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार जाहीर करतील त्यानंतर तो अधिकृत उमेदवार असेल, त्यानंतर आमची पुणे शहराची जी संघटना आहे त्यांच्या मागे उभी राहील आणि त्यांच्यासोबत काम करेल. अमित ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत पुणे लोकसभेवरती. नाव इच्छुक अजून झालेलं नाही, मात्र 5 नावं पुढे गेलेली आहेत असं देखील बोललं जात आहे आणि ते कन्फर्मेशन तुमच्याकडे नाही आहे. मात्र मग हा सगळा जो बातमी आहे ती कुठनं पसरलेली आहे काय वाटतं?
ही बातमी मला तर माध्यमातून मिळालेली आहे, त्यामुळं ही कुठून आली काय आली मलाही सांगता येणार नाही. पण सकाळी मी बातमी ऐकल्याच्या नंतर मलाही बातमी पाठवण्यात आली होती. ऐकल्यानंतर शेवटी माध्यमं बातम्या लावत असतात, त्यामुळं कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाचं नाही, त्यामुळं बऱ्याचशा न्यूज चॅनलला त्या बातम्या आल्या. त्यामुळे इच्छुक आहेत, निवडणुका आहेत, त्यामुळं भविष्यात त्यांच्यातलंच कोणतरी एक उमेदवार असेल, त्यामुळं बातम्या येणं साहजिक आहे, कारण बरेचसे जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळं अशी बरीच नावं आहेत जी या 5 नावांमध्ये घेतले नाहीत, ते इच्छुक देखील आहेत असं म्हणलं गेलेलं आहे. आम्ही त्यांच्यावर संपर्क साधला. माननीय राजसाहेब ठाकरे, आम्ही 5 जण इच्छुक आहोत. माननीय राजसाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, त्यामुळे 5 पेक्षा 6वं पण नाव येऊ शकतं. त्यामुळे असं काही नवीन नाही आमच्यासाठी. त्यामुळं जे माननीय राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील त्यांना कोण चॅलेंज करू शकत नाही, आणि त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही असू. तुम्ही आज कन्फर्म करायचा प्रयत्न केला का की अशी यादी कुठली गेलेली आहे त्या नावावर? नाही, मी त्याबद्दल संघटक व उपसंघटक यांच्याशी चर्चा केली. आमचे पुण्याचे जे उपसंघटक आहेत बाळा शेडगे आणि अजय शिंदे, त्यांच्याशी मी बोललो, तर त्यांनी अशी कुठली यादी त्यांनी दिलेली नाही. आम्ही साहेबांचं राजसाहेबांचं काय बोलणं झालं असेल तर मला सांगता येणार.